कल्याणनगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशत सुरूच आहे। रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याची वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न करताना दिसून आले। 2 दिवसांपूर्वी येथेच बिबट्याने दुचाकीवर झडप मारल्याने एक जण गंभीर जखमीही झाला होता। तर बिबट्या दबा धरून बसत असूनही वन विभागाचं दुर्लक्ष या भागामध्ये होत आहे आणि अशी वारंवार तक्रार या भागातील लोकांनी केली आहे। चालत्या 4 चाकी आणि दुचाकीवर बिबट्या झडप मारत असल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दबा धरून बसलेल्या बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। सीसीटीव्हीची ही काही दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरामध्ये सध्या चालत्या वाहनावरती झडप घालणाऱ्या बिबट्याची दहशत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकताय हे ते ठिकाण आहे। या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसांमध्ये बिबट्याने 2 वेळा जे आहे हे चालत्या गाड्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय, झडप घालण्याचा प्रयत्न केलाय। खरं तर हा जो नगर कल्याण महामार्ग आहे या महामार्गाच्या कडेला बिबट्या जो आहे हा दबा धरून बसतो आणि या भागातून ज्या गाड्या येतात या गाड्यांवरती हा बिबट्या जो आहे हा झडप घालण्याचा प्रयत्न करतोय, हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे या भागामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे। विशेषतः वाहन चालक आहेत, मोटरसायकल चालक आहेत, त्यामध्ये या बिबट्याची मोठी दहशत आहे। आपल्यासोबत या भागातील काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, खरं तर या भागात बिबट्या जो आहे हा वाहनांवरती आता हल्ला करतोय? सर, मुळात बिबट्या दिवसाढवळ्या वाहनांवर हल्ला करून जखमी करतोय। लोक जी पुणे नगर हायवेने जे ट्रॅव्हलिंग करतात त्या लोकांना सुद्धा कल्पना नसते का बिबट्या कुठून येईल आणि कुठे हल्ला करेल। आताच कालची रात्रीची घटना अशी होती की त्यामध्ये एक जण जखमी झाला आणि त्याच बिबट्याने रात्री पुन्हा 10:30 वाजता त्यांनी 4-5 गाड्यांचा फॉलोअप केला आणि त्यामध्ये त्याने परत 2-3 गाड्यांचा हल्ल्याचा प्रयत्न केला। पण सुदैवाने ते दोन्ही गाडीवाले त्यातून निघून गेले। रात्री जर असं होत असलं तर लोकांचा प्रवास करणं अति प्रॉब्लेम मध्ये राहील।